राज्यात 4 दिवसात अतिवृष्टीचे 21 बळी गेलेत आणि अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे पुरात वाहून, घर कोसळून, वीज पडून, त्यासोबतच भिंत पडून आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, तर 10 जण यामध्ये जखमी झालेत। कानात हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणं एका 17 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलंय। भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरातील ही घटना आहे। महावितरणाच्या हाय टेन्शन वायरच्या संपर्कात आल्यामुळे तरुणाचा मृत्यू झालाय। दीपक पिल्ले असं 17 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही हे समोर आलंय। कोल्हापूरच्या गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आल्यामुळे रस्ता बंद, यामुळे गर्भवती महिलेला फटका। पुराच्या पाण्यामुळे वेळेत उपचार न झाल्यानं नवजात बालकाचा मृत्यू झालाय, तर बोरबेटमध्ये राहणारी 27 वर्षीय गर्भवती मात्र बचावली आहे। महिलेवर सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे। सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होतीये। साताऱ्यातील संगम माहुली परिसरामध्ये कैलास स्मशानभूमीमध्ये आता संपूर्ण पाणी शिरलंय। या स्मशानभूमीतील सर्व अग्निकुंड पाण्याखाली गेल्यामुळे इथं आता अंत्यविधी देखील करता येत नाहीयेत। कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढल्यामुळे नदीकाठी असलेल्या आरामधाम स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलंय। कृष्णा नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलं असून नदीकाठच्या या स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार आता बंद केले गेलेत। पर्यायी मार्ग म्हणून कुपवाड भागातील स्मशानभूमीमध्ये आता अंत्यसंस्कार प्रक्रिया केली जाणार असल्याची सांगली महापालिकेनं माहिती दिली आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पुराचं पाणी आलंय। चांदोली धरणातील विसर्ग आणि पाऊस यामुळे शिराळा तालुक्यातील अनेक पूल हे पाण्याखाली गेल्यामुळे पुलावरची वाहतूक ही बंद झाली आहे। चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये वाढ, पंढरपूरला पुराचा धोका निर्माण। नदीकाठच्या लोकांना स्पीकरवरून खबरदारीच्या सूचना। उजनी आणि वीर धरणातून चंद्रभागेमध्ये विसर्ग वाढवला। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीतील इंद्रायणी नदीला पूर आलाय। मंदिराकडे जाणारा भक्ती सोपान पूल आणि दर्शन बारीचा पूल पाण्याखाली गेलेत। पुढचा संभाव्य धोका पाहता जुना पूल आणि इंद्रायणीच्या घाटावर भाविकांना बंदी घालण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडमधील कजूबाई मंदिर पाण्याखाली गेलंय। पवना नदी लगत बसलेलं हे मंदिर आहे। कजूबाईचा बंधारा ओसंडून वाहतोय। परिणामी कजूबाईच्या मंदिराला पाण्यानं वेढलेलं आहे। पवना धरणातून 15,700 मिलीमीटर पाण्याचा विसर्ग पवना नदीत सुरू असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे। गोंदिया जिल्ह्यात यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस पडल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील धरणं तुडुंब भरली आहेत। गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटियाडोह धरण हे देखील ओव्हरफ्लो झालंय। निसर्ग सौंदर्याने नटलेलं इटियाडोह धरणाचं विहंगम दृश्य काश्मीत भेंडारकर यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेलं आहे। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील नागझरी नदीवरील जळगाव मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। त्यामुळे बार्शी तालुक्यातील 26 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। 5000 हेक्टर जमीन यामुळे ओलिताखाली येणार असून सांडव्यातून अनियंत्रित विसर्ग सुरू आहे। त्यामुळे प्रकल्पाच्या खाली असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।